पश्चिम बंगाल विधानसभाच्या निवडणुकात दोन नावं बघता बघता निसंदर्भ होऊन गेली. राकेश टिकैत एक नाव आहे. राकेश टिकैत त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी गेले होते आणि दोनच सभा जेमतेम ते घेऊ शकले आणि तिसऱ्या सभेच्या आधी त्यांनी तिथून विमान गाठलं आणि परतीचा मार्ग पत्करला, कारण की प्रतिसाद काही भेटत नाही. दुसरं एक नाव आहे MIMचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी. ते पण बघता बघता पश्चिम बंगालच्या निवडणुकीमधून पूर्णपणे निसंदर्भ होऊन गेले, इररिलेव्हंट. तुम्ही एक साधारणतः यूट्यूबवरती जर सर्च केलं MIM इन वेस्ट बेंगॉल इलेक्शन्स, तर तुम्हाला 6 महिन्यापूर्वीचे, वर्षापूर्वीचे कितीतरी व्हिडिओ, कितीतरी बातम्या अशा दिसतील. आणि पश्चिम बंगालमध्ये MIMची कसं आता एंट्री होणार आहे, राजकीयदृष्ट्या त्यांना कशी जागा भेटणार आहे, 30% मुसलमान त्या ठिकाणी कसे आहेत, अशा सगळ्या बातम्या. मग ते कोणाकोणाला भेटले, मग त्यांचं कसं तिथं काय होणार आहे, त्यांनी तिथले निरीक्षक कसे पाठवले. आणि काही दिवसामध्येच हे सगळं पितळ उघडं पडलं. ते ज्यांच्याशी बोलणी करत होते ते फुरफुरा शरीफचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी शेवटी स्वतःचाच पक्ष काढला, इंडियन सेक्युलर फ्रंट ISF नावाचा. आणि मग त्यांनी ह्या सगळ्यांना सोडून वेगळीच एक मार्ग त्यांनी पत्करला. त्यांनी काँग्रेस आणि डाव्यांबरोबर जाणं स्वीकारलं. म्हणजे ज्या ममतांच्या पाठीशी ते उभे राहिले होते म्हणून ममतांनी डाव्यांचा पराभव केला असं सगळे म्हणत होते. 10 वर्षाच्या नंतर आज परिस्थिती अशी आली की ज्यांच्याशी बोलणी करत होते त्या असदुद्दीन ओवैसीला पण त्यांनी जुमानलं नाही. ज्यांना आधी त्यांनी पाठिंबा दिला होता त्या ममतांची वाट पकडली नाही आणि त्यांनी एक स्वतःचा वेगळाच मार्ग निवडला. आणि ज्या डाव्यांच्या विरोधात ते ममताबरोबर होते, आज त्याच ममतांच्या विरोधात ते डाव्यांबरोबर गेलेले दिसून येत आहेत. ह्याच्यामध्ये ओवैसींच्या पक्षाचं हे जे हास्य झालं त्याचं कारण काय हे लक्षात घ्या. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या ठिकाणी आपल्याला फार मोठा प्रतिसाद मिळतो असा एक भ्रम ओवैसी यांनी जाणीवपूर्वक तयार केला. वस्तुतः ओवैसी हैदराबादच्या स्वतःचा मतदारसंघानं आत्ता औरंगाबादमध्ये अपघातानं निवडून आलेला त्यांचा लोकसभेतला खासदार हे सोडलं तर त्यांचं कुठं अस्तित्व नाही आहे. त्याच्यातही पुन्हा महाराष्ट्रातल्या तर विशेषतः मराठी दर्शकांनी हे लक्षात घ्यावं की ज्या 2 जागा 2014च्या विधानसभेमध्ये MIMला भेटल्या होत्या त्यानंतर भेटल्या नाहीत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही ठिकाणी MIMचा पराभव झालेला हे लक्षात घ्या. म्हणजे ह्यांचा पक्ष हा प्रतिक्रियात्मक आहे. काही ठिकाणी मुस्लिमांचा वेगवेगळ्या कारणाने जो काही संताप होतो किंवा जो काही त्यांना राजकीयदृष्ट्या प्रतिनिधित्व भेटलं नाही असं वाटतं किंवा आपल्यावरती काय म्हणता येईल त्याला राजकीयदृष्ट्या आपल्याला बाजूला ठेवल्या गेलं अशी भावना येते, तेवढ्यापुरतं ते उफाळून वरती येतं. ह्याची प्रतिक्रिया म्हणून इतर मुख्य पक्ष, मुख्य प्रवाहातले पक्ष मुस्लिमांना काही एक जागा देऊ पाहतात, त्याच्यातलं काही नेतृत्व समोर येतं. आणि होतं इतकंच की MIMमुळं इतर मुख्य पक्षातल्या मुसलमान नेतृत्वाला थोडंफार चांगली संधी भेटते. प्रत्यक्षामध्ये यांची एकदा ती प्रतिक्रिया संपली की यांची गरज संपून जाते, नंतर पुन्हा MIMला कोणी विचारत नाही. आता ही शक्यता अशी आहे की औरंगाबादमध्ये परत MIMचा खासदार निवडून येण्याची शक्यता नाही. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा ह्यांनी हा सगळा हिशोब कशाच्या जीवावर केला होता, पश्चिम बंगालमध्ये 30% मुस्लिम पॉप्युलेशन लोकसंख्या आहे आणि म्हणून त्याचा मुस्लिमांना त्याचा फायदा होऊ शकेल, म्हणून आपण मुस्लिमांचे कसे तारणार आहे. एक पितळ असं उघडं पडलं की ओवैसी यांच्या पक्षाला त्यांचा जो चेहरा आहे दक्षिणेतला मुस्लिम चेहरा, त्यांची जी भाषा आहे दखनी भाषा, ही भाषा अस्खलित उर्दू नाही आहे असं उत्तर प्रदेशच्या मुसलमानांचं म्हणणं आहे. तसंच जेव्हा ते पश्चिम बंगालमध्ये गेले तेव्हा पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्यासारख्यांचं म्हणणं असं होतं की ही भाषा आम्हाला कळत नाही. पश्चिम बंगालमधला मुसलमान हा मुसलमान जरी असला तरी तो उर्दू बोलत नाही, तो बांगला बोलतो. भाषेच्या प्रश्नावरती पाकिस्तान आणि बांगलादेश हे फुटलेले आहेत हे लक्षात घ्या. बांगला अस्मिता, बांगला भाषा मुसलमान जरी असला तरी तो ह्याला प्राधान्य देतो आणि हे 71ची जी फूट पडली पाकिस्तानमध्ये त्याच्यावरून सिद्ध झालेली गोष्ट आहे. असं असताना पश्चिम बंगालमध्ये हे असं उर्दू भाषिक नेतृत्व ते बांगला भाषिक का स्वीकारतील याचं उत्तर कोणीही अभ्यासक द्यायला तयार नाही. त्याच पद्धतीनं असममध्ये बदरुद्दीन अजमल यांचा जो पक्ष आहे AIUDF, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, ह्याही पक्षाची हीच अडचण आहे की त्या ठिकाणचे जे मुसलमान आहेत ते स्थानिक आहेत, ते असमी भाषा बोलतात, ते उर्दू बोलत नाही, त्यांना उर्दू कळत नाही. त्याच्यामुळे त्याही ठिकाणी ओवैसींना कुठलंही स्थान भेटू शकलेलं नाही. म्हणजे एक फरक लक्षात घ्या, ओवैसी असं आव आणत जरी असले की संपूर्ण भारतातल्या मुसलमानांचा मी प्रतिनिधी आहे, ज्या ठिकाणी मुस्लिम आहे त्या ठिकाणी मी जाऊन त्यांना काय म्हणता येईल त्यांना एक चेहरा देऊ शकतो आणि त्यांचं प्रतिनिधित्व मी करतो आहे. वस्तुतः मुसलमानांमधले जे भेद आहेत प्रांताप्रमाणे आणि भाषेप्रमाणे त्याच्यावरती एक पांघरून टाकायचं काम
या त्यांना पाठिंबा देणारे आणि पुरोगामी आणि विचारवंत करतात, त्यांच्या हे लक्षात येत नाही की प्रत्येक ठिकाणचा मुसलमान त्या ठिकाणच्या विशिष्ट परिस्थितीनुसार वागत असतो, त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देत असतो. समजा हे असं म्हणतायत की बाबा मुस्लिमांना भाजपचा विरोध करायचा आहे, मग त्या विरोधासाठी त्याच्या समोर उभा राहिलेला जो सक्षम पक्ष आहे त्याच्या पाठीशी जाण्यासाठी मुसलमान तयार असतील ना. त्यासाठी त्यांना ओवेसी पाहिजे असं नाही. समजा त्यांना आताही परिस्थिती अशी आहे की या सगळ्या एकूण वातावरण पाहत असताना पश्चिम बंगालमधला मुसलमान हा ममताकडे जाणं जास्त पसंत करेल, कारण की डावे आणि काँग्रेस यांची विश्वासार्हता नाही आहे, त्यांची पात्रता नाही आहे आणि ते कुठल्याच पद्धतीनं समर्थपणे भाजपच्या समोर उभं राहतात असं दिसत नाही आहे. बदरुद्दीन अजमलच्या पाठीशी उभं राहणं ते पसंत करतील त्या काँग्रेसबरोबर त्यांची युती आहे आसाममध्ये, कारण की ते त्यांच्यासमोर विरोधी पक्ष म्हणून ठामपणे उभे राहिलेले आहेत. याच पद्धतीनं केरळमध्ये थोडीशी उलटी परिस्थिती आहे. जो भाजप दिसतो आहे त्या भाजपचा जो हिंदू बेस हे सगळे मानतात म्हणून तो सगळ्यात जास्त करून डाव्या पक्षांबरोबर आहे आणि म्हणून मुसलमान ह्या त्या ठिकाणी काँग्रेससोबत आहेत. म्हणजे आसाम असो, पश्चिम बंगाल असो, केरळ असो, या ठिकाणचे मुसलमान भाजपला विरोधातला सक्षम पर्याय पाहिजे म्हणून त्या ठिकाणचा दुसरा जो पक्ष आहे तो TMC असो, तृणमूल काँग्रेस असो किंवा तिकडं बदरुद्दीन अजमलांचा पक्ष असो किंवा खाली काँग्रेस असो, यांच्याकडे जाणं पसंत करतात, न की ओवेसी सारख्यांच्या. इतकंच नाही, आता आंध्र प्रदेशमध्ये ज्या स्थानिक निवडणुका झाल्या त्या ठिकाणी सुद्धा ओवेसींनी खूप गाजावाजा करून त्यांचा पक्ष कशा निवडणुका लढवणार आहे हे सिद्ध केलं होतं, दाखवून दिलं होतं, त्याच्या बातम्या चालवल्या होत्या. म्हणजे ह्या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये सुद्धा ओवेसी कुठल्या बातम्या चालवत होते त्यांच्या पक्षाच्या वतीनं, तर आंध्र प्रदेशमधल्या स्थानिक निवडणुकांच्या. त्या ठिकाणी YSR काँग्रेस जी पक्ष आहे जगनमोहन रेड्डी यांचा, त्या पक्षाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटलेला आहे आणि असं वरवरचा अंदाज आहे की जास्तीत जास्त मुसलमानांचा प्रतिसाद ह्या YSR काँग्रेसकडे गेलेला आहे, न की ओवेसीकडे गेलेला आहे. ओवेसींचं हे जे राजकारण आहे ते फसताना असं दिसत आहे की मीच मुस्लिमांचा प्रतिनिधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे SC ST साठी राखीव जागा असतात, त्या तुलनेमध्ये मुसलमान आणि OBCसाठी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जागा राखीव नाहीत. म्हणजे जो कोणी आता दावा करतो की मी ह्यांचा प्रतिनिधी आहे, इतर मागासवर्गीयांचा प्रतिनिधी आहे, तो त्यांचाच प्रतिनिधी असतो असं नव्हे. किंवा तो आमच्या पक्षाकडून म्हणजे जर भाजपकडून समजा एखादा मुस्लिम चेहरा समोर आला तर तो मुस्लिमांचा प्रतिनिधी कसा नाही, काँग्रेसकडून समोर आला तर तो पण कसा नाही, माझ्याकडून आला तरच तो आहे, असं कसं काय होऊ शकेल. हे लोकांनी प्रत्यक्ष निवडणुकीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे की आपला प्रतिनिधी हा हे म्हणतात त्या पद्धतीनं मानायचं असेल तर तो कुठल्या पक्षातला तुम्हाला मानावं लागेल. म्हणजे अगदी आत्तासुद्धा मग तुम्हाला भाजपवर टीका करता येणार नाही, कारण की भाजपचा पंतप्रधानच OBC आहे. मग सगळ्या OBCंचा तो नेता आहे असं तुम्ही म्हणणार आहात का. जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा वैचारिक भ्रष्टतेचा नमुना समोर आला होता की आम्हीच आमच्या पक्षाच्या तिकिटावर निवडून दिलेला भटका विमुक्त हाच खरा भटक्या विमुक्त आहे आणि ते दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेला भटक्या विमुक्त हा खरा नाही. हे जे काही एक बौद्धिक भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणता येईल आपल्याला समोर आलेला होता, त्याला लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही. याच पद्धतीनं मधल्या काही काळामध्ये महाराष्ट्रात आणि बाहेरसुद्धा मायावती तर उघडपणे करत होत्या की दलितांचं राजकारण केलं गेलं की मी दलितांची हितैषी आहे आणि दलित चेहरा म्हणजे माझ्याकडून आला तरच तो दलित चेहरा असतो, ते दुसऱ्या पक्षाकडून आला तर तो दलित चेहरा नसतो. हे जे काही राजकारण मधल्या एक 20-25 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेलं होतं, त्याला एक कीळ किंवा त्याची एक मर्यादा मतदारांनी दाखवून दिलेली आहे. ओवेसींच्या पक्षाचा वैचारिक पराभव असा आहे की तुम्ही मुस्लिमांचे प्रतिनिधी आहात हे मान्य करायला मुसलमानच तयार नाही. भारताच्या विविध भागातले मुसलमान त्यांच्या समस्यांसाठी त्याची जी उत्तरं शोधतात ती तिथल्या स्थानिक राजकीय परिस्थितीमध्ये असतात. तमिळनाडूमध्ये त्यांना समजा DMK सारखा एक पर्याय समोर दिसत असेल तर त्या ठिकाणचे मुसलमान DMK बरोबर जातील, कारण की AIADMK बरोबर भाजप आहे म्हणून. पण आत्ता तिथे जाऊन ओवेसी तिथे 3 जागा लढतात. म्हणजे ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये ओवेसींच्या एकूण जागा किती आहेत. केरळमध्ये ते निवडणुका लढवत नाही आहेत, पश्चिम बंगालमध्ये त्यांची आता शक्यता संपून गेलेली आहे, निसंदर्भ होऊन गेलेले आहेत, असममध्ये ते गेलेलेच नव्हते, पुदुचेरीत अगदी छोटं आहे, एकच राज्य शिल्लक राहतं तमिळनाडू आणि त्या ठिकाणी 234 पैकी फक्त 3 जागा ओवेसी लढवत आहेत. आणि ते कोणाबरोबर, शशिकलाचे जे भाचे आहेत दिनकरन त्यांचा जो पक्ष आहे त्याच्या पक्षाबरोबर ह्या जागा लढवत आहेत. म्हणजे त्याची काही मुळात विश्वासार्हता नाही. तुम्ही जाताय, तुम्ही एरवी पण त्या ठिकाणी 2 जागा लढवल्या, आता तुम्ही 3 जागा लढवत आहात.
ओवेसी यांच्या पक्षाने जेव्हा सुरुवातीला अशा पद्धतीनं वातावरण तयार केलं होतं की आम्ही एक पर्याय आहोत, प्रत्यक्षामध्ये निवडणूक समोर आली, प्रत्यक्षामध्ये म्हणजे सुरेश भटांचा आत्ताच स्मृतिदिन होऊन गेला, त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला, जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला. ओवेसींनी नुसत्याच गप्पा केल्या, प्रत्यक्षामध्ये ह्या 4 राज्याच्या निवडणुकांमध्ये ते पूर्णपणे निसंदर्भ ठरले आहेत.